हॅलो 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 काय दाबो हॅलो हा पैसा आला आले आले पैसा आले येऊ दे जरा इफेक्ट हॅलो हॅलो गणपती बाप्पा मंगल मूर्ती इफेक्ट येऊ दे आज
आज या ठिकाणी थाट थाट करून मथुराच्या बाजाराला चालले, पण नमाज करायचा नाही. भास्कर काही बसले, त्यांची उचल बांगडी करायचं. तर जानाईच्या लेकरांचा आज इथे उत्सव सोहळा सुटलेला आहे आणि गेल्या वर्षी आनंद भावकरच त्यांना पाहिजे होते, हरी भावकरच पाहिजे होते. तर त्यांना पाहिजे होते, त्यांच्या आईची तब्येत खराब असल्यामुळे योग यंदा आहे. त्यांचं म्हणणं घेत होतं बाळासाहेब झोऱ्यांचं आणि सगळ्या झोऱ्यांचं की बाबा हवं तर भावकरच हवं. आणि आज योग जुळलेला आहे. पावसाचा काही थेंब नाही आहे, शक्तितुऱ्याला काही तितकासा रंग येत नाही, पण तरी पण बऱ्यापैकी आपटला नाही. रंग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. एक का वर्षात एकदा का वारी आमचं आनंद भावकर करतात. हे एकदाच एका वर्षाला बघा आमिर खान पिक्चर काढतो, तसं या खडकवलीचा आमचा आमिर खान एक वर्षात त्यांचा पिक्चर येतो. समोर मात्र व्हिलन नांबोरी गोवा. यंदा तुमचा आता सालावत प्रमाणे यंदा पण पिक्चर फ्लॉप, अजिबात फ्लॉप. सुरुवात तर करूया. कोण आला म्हणतात खडकवलीचा वाघ आला. अरे शक्तिवाले ना तुम्ही, वाघीण म्हणा, ढेकरं म्हणा, नाहीतर शाल जिवाळी म्हणा. अरे कोण आली खडकवलीची शाल जिवाळी आली असं म्हणा ना. शाल जिवाळी झोके, इट्स ओके, ओके, एकदम ओके, 50 खोके. सुरुवात करू. स्वागतम सुस्वागतम. बुद्धी देवता श्री गणेश, विद्या देवता आई शारदा माता, या अखंड महाराष्ट्राचा आराध्य दैवत आई तुळजा भवानी, हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे शिव छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज. आणि या महाराजांचा वैचारिक वारसा ज्याने पुढे आणला ते शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या चरणाशी नतमस्तक होत माझ्या गावचं ग्रामदेवत आई नवलाई देवी, आई विठलाई देवी, धनी देवडोंगर, लांजाचा धनी केदारली, देव चव्हाटा, नटेश्वर, रंगदेवता आणि जागे महाराज यांना नमस्कार करू. मूळ गाणी बाबू रंगले घराण्यातील युवा शंकर यांचे नारायण गुरव, बाबा राजाराम, बबन विशाल, गणेश भिकाजी, गंगाराम प्रभाकर यांचा शिष्य शाहीर विकास सामोरे. आपल्या अश्वाच्या टापाखाली अवघा उत्तर हिंदुस्थान याने पालथा घातला आणि मल्हारशाहीची स्थापना केली. त्या होळकरशाहीचे संस्थापक थोरले मल्हारराव होळकर. या हिंदुस्थानामध्ये सर्वात आधी या इंग्रजांच्या पाशातून वेगळं करण्याचा विचार मांडला, स्वातंत्र्याचा विचार मांडला ते थोर चक्रवर्ती राजा यशवंतराव होळकर. राजमाता कुंभश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना नमस्कार करून महाराष्ट्र म्हणजे संतांची भूमी. या संतांच्या भूमीमध्ये संत बाळूमामा यांना नमस्कार करून कार्यक्रमाला सुरुवात करत असताना शक्तितुरा जर पंढरी असेल, शक्तितुरा जर पंढरी असेल तर आयोजक विठ्ठल रुक्माई असतात. आणि आजची माझी विठू माऊली, विठू रुक्माई, जानाई देवी मित्रमंडळ, जानाईची समस्त लेकरं यांना नमस्कार करून माझे ढोलकीपटू सिद्धेश बारगोडे, सिद्धार्थ बारगोडे, कीबोर्डला दिग्विजय डेरेसर, बेंजोला सुरत मालपेकर आणि ऑक्टोपडला आमचा विशाल करंबळे, माझी शाखा बजरंगबली नाच मंडळ पन्हाळजे कोटवाडी यांच्या सोबत माझा वेडावाकडा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय. तो दापोलीचा आणि कोकणाचा बुलंद आवाज माझा मित्र राजूदादा पड्याळ आणि सर्व मांदियाळी यांच्या सोबत कार्यक्रमाला सुरुवात करत आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. या ठिकाणी अनेक लोक आलेले आहेत. सर्वांना मानाचा मुजरा. आयोजक जानाई मित्रमंडळ काढा, बाळकृष्ण झोरे साहेब आणि मंडळी, ओम प्रकाश सावर्डेकर,
आमचे मित्र शाहीर मंगेश यादव, सुधाकर मास्कर आमचे पदाधिकारी आहेत. माऊली सॉरी जरा थोडंसं डिस्टर्ब होतंय, काय राग नका म्हणा. सदा सर्वंदे बुवा, उदय दंदाने पत्रकार, प्रकाश सावर्डेकर माऊली, आनंद मुंगळे आमच्या बाबू रंगले घराण्यातील वास्तू आणि शाखेचे जे आमचे वारसदार आहेत. संदीप सोबत माऊली शाहीर आमचे, रामचंद्र जांगळे सर माझे कायम पाठीराखे, माझा भाऊ, माझं सगळं काही. संतोष कोलपके आमचे बुवा आमचे वस्ताद आहेत. सचिन फोंडे आहेत, जितेश रेवाळे आहेत, विजय पेजले आहेत, कोकणी युट्यूबर्स आहेत सगळे. बलराम तांबे बुवा, शशिकांत मांडवे, संतोष बापार्डेकर, प्राणी मित्राचे सर्वे सर्वा, राकेश परब आमच्या दोघांमधला दुवा असलेले आमचे मित्र. तर सर्वांना मानाचा मुजरा करतो. आमचे दादासाहेब बेडगे आहेत, राजाराम शिंदे माऊली आलेले आहेत, आनंद शिंदे आहेत, गणपत ओरक साहेब आमचे समाजसेवक, आमचे देवदूत म्हणता येईल असे आमचे गणपत ओरक, संतोष बावदाने माऊली सावकार पण आलेले आहेत आज, संतोष पटकरे आहेत, पांडू घोरे आणि सीताराम बावदे. सर्वांना मानाचा मुजरा करून आणि माझे प्रतिस्पर्धी शाहीर बुलंद आवाज आमचे आनंद बावकर आणि हरी बावकर तुम्हाला मानाचा मुजरा करतो आणि कार्यक्रमाला सुरुवात करतो. ध्यान बुलम सद्गुरुर मूर्ति पूजा मूलम सत्सदुर पदम मंत्र मूलम सद्गुरुर वाक्य मोक्ष मूलम सत्सुर कृपा. स्तवन फार उत्तम ठेवलेलं आहे. ढोलकीचं सांगितलेलं आहे त्यांनी आणि मध्ये मध्ये थोडस वाजवत राहा, एकदम कानेर होता. तर काडी बिडी वाजवा काय, त्याचं झोपलं काय आपल्या डेरे. अहो मी खुळा म्हणू काय, तुम्ही पण खुळ लांजत आलेला आमच्या. हा आता तर ढोलकीचा गुणगान काय केलं आणि ढोलकीचं वेगळं काय सांगायची गरज नाही संतोष बुवा. अरे ढोलकी माझ्या शिवाच्या वाद्याचा पुढचं स्वरूप आहे, त्याच्यामुळे माझ्या शिवाच्या डमरूचा तुम्ही गुणगौरव केलेला आहे, त्याच्यामुळे मानाचा मुजरा. अशी लगेच हार नाही पत्करायची, वाकून वाकून वागतात. केवढा माझा नाद तुम्हासनी, पण भारी की नाही. हे दोघं जर हे काढणार, दुसरा टाकला, तिसरा घेत आपलं मी आपला येडा वाकडा असं एकटा शेर अकेला, शेर अकेला तर क्या बोलती बघली, शेर अकेला. स्तवन गावले बुवा, तुम्ही तापवलेलं नाही पण इतना तो चलताय ना म्हणता, लांबला हल्ली आहेत. स्तवन गातोय. या महाराष्ट्राला ज्याप्रमाणे प्रबोधनाची मांदियाळी लाभली, या प्रबोधनाचे विचार लाभले, त्याप्रमाणे अनेक उद्ध्वस्त संसार ज्याने ठिकाणावर नाव आणले असे परमार्थ लाभले. अनेक परमार्थ आहेत. परवा गगनगिरी महाराजांचं मी स्तवन गायलं, आज स्तवन गातोय. श्री समर्थ बैठक जी रेवदंड्यावरून आमच्या पवित्र कोकणातून रायगडातून चालते, जे नानासाहेब धर्माधिकारी नाना स्वारींनी ज्यांची मुहूर्तमेढ रोवली आणि समर्थ रामदासांचे विचार सद्गुरु चरित्र आमच्यापर्यंत पोहोचवलं, ते समर्थ बैठकीबद्दल मी स्तवन गातोय. लक्ष असो.
भाळी लावून या स्मरण, भाळी लावून या स्मरण, ऐकावे मंगळाचरण ह्या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. भाळी लावून या स्मरण, ऐकावे मंगळाचरण ह्या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण. भाळी लावून या स्मरण, ऐकावे मंगळाचरण ह्या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. 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 दशक 200 समास वीस धन्य तो दास बोध. सद्गुरु चरित्र विवरण होते घेऊन या तो शोध. घेऊन या तो शोध. घेऊन या तो शोध. दशक 200 समास वीस धन्य तो दास बोध. सद्गुरु चरित्र विवरण होते घेऊन या तो शोध. श्री सद्गुरु चरणाशी सार सौख्याचे तोरण. श्री सद्गुरु चरणाशी सार सौख्याचा तोरण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. नाना स्वारी धर्माधिकारी रोजी समर्थ निज. प्रपंच नेटका करून जाते सिद्धीस सारे काज. सिद्धीस सारे काज. सिद्धीस सारे काज. नाना स्वारी धर्माधिकारी रोजी समर्थ निज. प्रपंच नेटका करून जाते सिद्धीस सारे काज. रेवदंड्यातून उमजे हे उभे आयुष्याचे धोरण. रेवदंड्यातून उमजे हे उभे आयुष्याचे धोरण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. भाळी लावून या स्मरण, ऐकावे मंगळाचरण ह्या कष्टाच्या संसारी एका आशेचा किरण. श्री समर्थ बैठक शिकवून जाते जगण्याचे कारण. 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 बोल श्री गणपती गजानन महाराज गावदेवी माते अखंड हरदासवलीचा विजय असो. अखंड बाबुरंगले घराण्याचा विजय
या ठिकाणी आमदार किरण भैया सामंत साहेबांचे आमदार साहेबांचे कट्टर समर्थक आणि आमचे पाठीराखे दादा येडगे यांच्याकडून सालाबाद प्रमाणे 1001 रुपयाचं पारितोषिक धन्यवाद. आणि आमच्या दोघांचे दिवे असलेले राकेश परब माऊली आमचे उद्योजक आमचे कोकण पुत्र राकेश परब दादा यांच्याकडून 1001 रुपयाचा पारितोषिक. त्याचप्रमाणे NCC निवई देवी हसोड 100 रुपयाचं पारितोषिक. संदीप सवड माऊली आमचे प्रतिस्पर्धी शाहीर 100 रुपयाचं पारितोषिक. MST फायटर देवी हसोड राजापूर 250 रुपयाचं पारितोषिक. प्रियांश वैभव खैर आणि जयेश कालकर माऊली 1000 रुपयाचं पारितोषिक. आणि फरमाईश आहे काय काय आणू. उदय दत्तने पत्रकार आलेले 200 रुपयाचं पारितोषिक. एक नमन झाला हसलं नको आधी नको हो दंतनार काय तर बघून घ्या मी नमान करणार नव्हतो. आता आणि त्याकडे हे पिसाळतील यामुळे तुम्हाला नाही काय म्हणा या शोभत नाही याचा शोभत नाही. तुम्ही अशी वाट लावू नका. तर दुसऱ्या वारीत बघू तरी उदय दत्तने साहेब 200 रुपयाचा पारितोषिक आलेला आहे. आणि भवानी गाडी घालला त्याच्या आधी कालकर साहेबांचं फरमाईश आहे ना काय काय विचार हा किती आहे इथं काही नाही बरं देणारा आहे ना आपला लंबोदर काढवड करून सारी करतो मी सोया दरवर्ष सारखं मातर सजू दे चल काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला चल काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला चल काय काय गाये गणपतीला तुझ्या गौराईला घराला आणि सणाला. आमच्या रेवाळी माऊली 501 रुपयाचं पारितोषिक. एवढं लांब नाही आता लेख सुपर बोआ गाण्याचा विषय घेतो. गाण्याचा विषय घेतो हो आमचं कसं तयारी करतात 1 वर्ष असतं त्यांना तयारी करायचं. आपलं कसं देवाच्या कृपेने आता काल वारी होती आज ही वारी आहे. उद्या निहारी होते ना होते ना परत इथं आहे व्हायचं जेवायचं परत रात्री वारी आहे सुरू. लोकांशी म्हणतात का येडा वाकडा मला लोक म्हणतात का बेसूर आहे 25 वाऱ्या शक्तितुराच्या इतिहासातल्या 25 वाऱ्या. आमचं मास्कर म्हणतात हो कमी करा क्वालिटी राहणार नाही पण प्रयत्न करतोय युट्यूबवर पोरानो. काल तुम्ही मला चुकलो आज तुम्हाला चांगला चांगला देतो बघित राहा. काल पण भारी दिलं आज बघा हो तुमच्या गणाच्या मागून येतोय गणाच्या मागून येतोय. आणि 4 दुल्हन से सजी धरती खुलाए आसमां बुलाता है हमें फिरो चाहत का जहां अब लौट चले. मला मगासपासून फोपीत शोधित होतं हाय कुठल्या बाजूला कुठल्या बाजूला गावकर कुठल्या बाजूला त्यांच्या गाण्याबद्दल ना हो मी हा भाग तुमचा एकदम म्हणजे माझा गाण गातोय. तुमच्या गाण्याचा तंतोतंत भाग का देत नाही पदाधिकारी आहे ते समजून जातील का गाता. निर्गुण शब्द त्याच्यात हाय. त्याच्यात एक सुतावरनं म्हणतात ना की भाताची परीक्षा शितावरनं भाताची परीक्षा पण पुढचा गणच डायरेक्ट देतो ना बघा त्या बघू. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये नव्हती तांदूळ अक्षता. शक्तितुरा हाय हो शक्तितुरा हाय शास्त्रात पकडायचं ज्याप्रमाणे हिने आज गायलेला आहे स्तवन ढोलकीचा गायला किती सुंदर कल्पना आहे. आमचा भाग द्यायचा ना आम्ही म्हणू शिवाचं डमरू किंवा काय ह्याला कलगीतुरा म्हणतात.
गण गायला. मुळा रामाचाच आहे तो. शिव पार्वतीचा स्वयंवर तुम्ही गायलात म्हणजे मुळा रामाचाच गण आहे तो. गवळण त्याच्याबद्दल मी बोलणार आहे. आणि वरती पाखरू नावाची गोष्ट आत्मबोधाचा गण. ह्याला म्हणतात बारी. काय गरज नसते हो एखाद्याच्या आईशी वापसावर जायची, जातीवर जायची, कशावर जायची. कसं म्हणतो द्या. शिव पार्वतीच्या लग्नामध्ये नव्हती तांदूळ अक्षता. फोड करतो आधी ह्या रणामध्ये त्या मनाची दक्षता. कंद अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. दक्षता गंध अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. गंध अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. गंध अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. देवता हो कंद अक्षराची देवता. कंद अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. कंद अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. सौख्य क्षण स्थापी विहंग स्वरूपाचा. विहंग स्वरूपाचा स्थापी विहंग स्वरूपाचा. घडतो अखंड नामाचा आयुष्यभराच्या कामाचा. देवीराचार धामाचा शिव शंभू तो उमाचा. शिव शंभू तो उमाचा. शिव शंभू तो उमाचा. या सभेमध्ये या जनामध्ये श्री गणवंदिता. या सभेमध्ये या जनामध्ये श्री गणवंदिता. कंद अक्षराची देवता कंद अक्षराची देवता. कंद अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. कंद अक्षराची देवता गण गातो चरणी तव माथा ठेवता. लग्न लाविता आल्या अक्षता त्या दक्षारांगण. ध्यान ठेविता अलक्ष नगरीत गंगटीपूर चांदण. गंगटीपूर चांदण. गंगटीपूर चांदण. त्याचे मोदक निवेद लिंग नामाचा वेध. ध्यायमध्ये गण बसविला तारक नामाचा बोध. तारक नामाचा बोध. तारक नामाचा बोध. गोविंद राव माझा देव कवी ग्रंथादार घेता. गोविंद राव माझा देव हरी आनंद हा घेता. कंद अक्षराची देवता हो
यानंतर स्तवन झालंय, गण झालंय. थँक्यू सर. प्राणी मित्र ग्रुप आमचे बापार्डेकर माऊली, आमची बारी आहे अनाऊन्स करायची आहे ना. 19 जुलैला आहे, 1 महिना आहे. राजेश भाऊ निकम आणि मी आहे. गेल्या वर्षी पण आमची जोडी होती, यंदाही आहे, याच ठिकाणी आहे. आमचे बापार्डेकर माऊली आहे. या सगळ्या प्राणी मित्राच्या ग्रुपकडून 251 रुपयाचं पारितोषिक. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थोडा पाणी. एक घोट मारलेला आहे, एक सीट मारलेली आहे आणि बोळांची गवण. बो आणि गवण ज्याप्रमाणे गायली शब्दावर सांगतो, या तुऱ्याच्या पवित्र साजात आहे. मी शक्यतराज एक 10-15 वर्ष येण्यावाकडे बाऱ्या करतोय. अशी गळत मी आयुष्यात अंगावर शार आल्या. देवाची शपथ घेऊन सांगतो, तुऱ्याच्या साधन शपथ घेऊन सांगतो. काय गवळ, काय गवळ. चाल पण लावली नथबाई सोन्याची सोन्याची, भारी हिरण मोत्याची. नाही भरल्या वाहनाची, तरी पहिल्या मानाची. काय म्हणावं, काय म्हणावं. ह्याला म्हणतात कवी कल्पना. हे जे आता आपण बघतो बाबा टीव्ही मध्ये, अल्बम मध्ये गाणी आहेत, हे गीतकार आहेत, ह्या कुठल्या तरी वाडवडिलानं लिहून ठेवलेलं. बुवा आमचं लिहितात तसं व्हायचं, पण त्यांच्याकडं घरात भांडार आहे, घरात भांडार आहे. सुरेश धापू बावकरांचं भांडार आहे आणि त्यांची लेखणी असावी. काय लेखणीला आणि ह्याला काय तोडणार, ह्याला काय बोलणार, ह्याला उत्तर काय देणार. म्हणून ह्याचं उत्तर नाही दिलं याचा अर्थ असा नाही की तुऱ्याचा मान कमी झाला आणि बुवांना मान दिला म्हणजे बुवा म्हणून शातीर झाला, अशातला प्रकार नाही. हा शक्तितुराचा विजय असतो. काय लेखणी. मी फक्त एक भाग देतो बुवा, भाग नाही म्हणता येणार. या गवळीला मी तोडणार नाही, काय बोलणार नाही. फक्त का ध्यान तुला देवाचं देवाचं, ध्यान तुला देवाचं देवाचं, माझ्या किसन देवाचं. कुंकुपरक्या नावाचं, कुंकुपरक्या नावाचं, तरी त्या भक्ती भावाचं. कुंकुपरक्या नावाचं, तरी भक्ती भावाचं. कुंकुपरक्या नावाचं, तरी भक्ती भावाचं. कुंकुपरक्या नावाचं, तरी भक्ती भावाचं. ध्यान तुला देवाचं देवाचं, ध्यान तुला देवाचं देवाचं, माझ्या किसन देवाचं. कुंकुपरक्या नावाचं, तरी भक्ती भावाचं. 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 फक्त चाल द्यायची म्हणून लिहिली आहे. आता माझे गवळ राधेनं प्रेम करायचं अक्षय अग्र्याने आणि खोड मात्र किसन गाणं काढायची. ती खोड काढताना पण कशी काढायची, प्रेमान काढा, आपले पानाने काढायचे. म्हणून सांगतो आता राधा आहे ना, आजच्या जमान्यात एक्सटर्नल अफेअर म्हणतात, पण हे नुसतं अफेअर आहे. आय लव्ह यू वाला. अरे ते खरं प्रेम. राधा कृष्ण पहिला मान राधा, त्या राधेला प्रेम केलं, पण बाजूच्या होत्या ना काय काय त्यांच्यातलं खुशी त्याच्यावरच कवळं नाही वाटत. कवळ घेतो, कवळ घेतो किती काही 5. आवड मला ज्याची मी त्यालाच आणलं. बरोबर. अरे एकीचा कानावर लय बाई जीव, जसं बुवा गेलं तसंच मानलं. त्या कानाचं आणि राधेचं प्रेम त्यांनी मांडलेलं आहे. तत्प्रेम यांच्यात आहे, बाकी काय नाही. पण जराशी आपली कळ. एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते यकीव. आपले पानाची बघ्या. एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते यकीव. मनाशी ठरवून सुदबुद हरून कानावर मरते रे, लय लय कानावर मरते रे. पणीच्या सोबतीची सोमडी नवा, पणीच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. तिच्या सोबतीची सोमडी नवा, किती वटवट करते रे. एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते यकीव. एकीचा कानावर लय बाई जीव, तिची हो कानाला येते यकीव. मनाशी ठरवून सुदबुद
सोबतीची चोमडी नवाय तिच्या सोबतीची चोमडी नवाय किती वटवट करते रे तिच्या सोबतीची चोमडी नवाय कशी वटवट करते रे तिच्या सोबतीची चोमडी नवाय किती वाटवट करते र तिच्या सोबतीची चोमडी नवाय किती वाटवट करते र एकीच्या कानावर लय बाय जीवन तिची हो कानाला येते एकीवर एकीची कानावर लय बाय जीवन तिची हो कानाला येते एकीवर मनाशी करवून सुख मुलं हरवून कानावर मरते रे फक्त कानावर मरते रे तिच्या सोबतीची चोमडी नवाय किती वाटवट करते र 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 झालेला आहे शॉर्टकट मध्ये घेतलेला आहे भुवनचा प्रश्न अनेक वर्ष आहे कुठे भुवनचा प्रश्न ह्याच्यातच आहे लिहिलाय बुवाने अनेक वर्ष प्रश्न आम्हाला विचारलाय बुवा ते बाहेरच असशील दिल थांब के बैठी आज तुम्हाला सवाल खोल रहा है गेल्या वर्षी पाचलाच फुटणार होता पण गाडी कुठं वळली काही कळलं नाही आनंद सुरेश बावकर मुक्काम पोस्ट खडकवली प्रश्न विचारलेला आम्हाला प्रभू श्रीराम सीतामाई व बंधू लक्ष्मण वनवासामध्ये असताना प्रभू श्रीरामाने बंधू लक्ष्मणास एक फळ खाण्यासाठी दिलं त्या फळाचं नाव काय लक्ष्मणाने ते फळ कुठं ठेवलं कोणत्या ठिकाणी ठेवलं होतं त्याच वेळी लक्ष्मणाच्या एका व्यक्तीबरोबर करारनामा झाला ती व्यक्ती कोण व त्याचा आशय काय होता शाहीर उत्तर देतोय वनवासात असताना रामाने लक्ष्मणाला एक फळ दिलं त्या फळाचं नाव काय त्या फळाचं नाव केळं असं आहे लक्ष्मणाने ते फळ खाल्ले नाही तर ते कुठे लपून ठेवले होते तर लक्ष्मणाने ते फळ आपली मांडी फाडून त्या मांडीमध्ये लपून ठेवलं होतं त्यानंतर तुम्ही विचारलात की लक्ष्मणाचा एका व्यक्तीबरोबर करार झाला ती व्यक्ती कोण तर ती व्यक्ती म्हणजे निद्रादेवी आणि त्यावेळी लक्ष्मणाचा निद्रादेवी बरोबर जो करारनामा झाला त्याचा आशय असा होता की प्रभू श्रीराम आणि माता सीता वनवासात पर्णकुटीत असताना मी हातात धनुष्यबाण घेऊन बाहेर तुमची रखवाली करत असायचो तेव्हा माझ्या डोळ्यावर निद्रेने झापड आणली तेव्हा मी रागाने त्या निद्रेचा माझ्या धनुष्यबाणाने वेध घेतला आणि तिला सांगितले ते हे निद्रादेवी तू 14 वर्ष माझ्या जवळ यायचे नाहीस त्या बदली तू माझी पत्नी उर्मिलेला तिकडे 14 वर्ष झोप दे आणि जी व्यक्ती 14 वर्ष झोपील नाही व निराहार असेल ज्याला काही खाल्लं नाही त्याच्याच हातून इंद्रजिताचा वध होणार होता असं शास्त्रवचनी होतं आणि शाहीर जेव्हा थोडस मोठं आहे जरा घ्या आणि शाहीर जेव्हा प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत राजा होतील तेव्हा माता सीतामाई रामाबरोबर सिंहासनावर डाव्या बाजूला बसलेली असेल आणि मी उजव्या बाजूला त्यांच्यावर राजछत्र दंड घेऊन उभा असेल त्यावेळेला तू माझ्या डोळ्यांवर झोपेच्या रूपात आहे तोपर्यंत तू माझ्याजवळ यायचा नाही असा करारनामा झाला होता म्हणून शाहीर तसेच राज्याभिषेकावेळी लक्ष्मण एकटाच हसला आणि प्रभू रामाना लक्ष्मणाच्या त्या त्यागाचा जेव्हा उलगडा झाला तेव्हा प्रभू श्रीरामाने हे लक्ष्मणा तू पुढील जन्मी माझा मोठा भाऊ म्हणून जन्माला येशील म्हणजे ज्या जन्मात तू लहान भाऊ लक्ष्मण होऊन जी माझी सेवा केलीस ती सेवा पुढच्या जन्मात मी तुला लहान भाऊ होऊन परतफेड करेन तेव्हा लक्ष्मणा तू पुढील जन्मी बलरामाच्या रूपात जन्माला येऊन माझा मोठा भाऊ हो आणि पुढील जन्मामध्ये श्रीकृष्णाच्या रूपात जन्माला येऊन तुझा लहान भाऊ होईल असे श्री प्रभू रामाने त्यांना वचन दिलं तेव्हा आनंद बावकर बुवा हरी बावकर बुवा आणि आदरणीय गुरुवर्य चापडे बुवा हे फळ कोणतं ते फळ केळं आणि लक्ष्मणाने कुठे लपून ठेवलं तर आपल्या मांडीमध्ये लपून ठेवलं हे तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे आय होप सो बघतो आपला प्रश्न माहितीच आहे आपला प्रश्न माहितीच आहे प्रश्न फक्त लोकांसाठी सांगतो शेती करताना कमरेला आकडी कोणती बांधून तू नांगर धर म्हणजे तुला तुझ्या जोताच्या बैलांना तुझ्या शेतात काम करणाऱ्या माणसांना आणि तुझ्या त्या शेतभूमीला कोणत्याही वाईट शक्तीचा त्रास होणार नाही असं नांगरी बळीराजाला कुणी वरदान दिले एवढं सांगायचं आहे बुवा तुम्हाला प्रश्न परत दिलेले आहे फक्त एक कडवा घेतो परत
सन्माननीय संतोष पटकारे माऊली आमचे मित्र, ऑल इंडिया धनगर समाज महासंघ दिल्ली मुंबई प्रदेशाध्यक्ष यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. व प्रश्न पण गात नाही, प्रश्न तोच आहे, जास्त काय बोलत नाही, फक्त एक कडवा घेतो. कडवा असा आहे, आग्रह नाही का. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. 3 दिवस पडला गावाला, इकडे अजून एक थेंब नाही पडलेला. आणि लोकांनी पेरणी केली हो, आणि आता हंड्यात पाणी शिपायला लागतंय. 20 तारीख आली, मिरग संपला, अजून पाऊस नाही. आता आमच्याच चूक आहेत, माणसांच्याच चूक आहेत, त्याची काही चूक नाही. पण एक विनवणी या साधातून करतोय. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. हतबल झालाय शेतकरी, अरे हतबल झालाय शेतकरी, नको फिरवूस अशी पाठ. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. लावून डोळे त्या भाळा तुझी बघतोय पावसा वाट. हतबल झालाय शेतकरी, हतबल झालाय शेतकरी, नको फिरवूस अशी पाठ. लावून डोळ्याच्या बाळा तुझी बघतोय पावसा वाट. लावून डोळ्याच्या बाळा देव बघतोय तुझी वाट. या ठिकाणी रेवाळी बंधूंची एक फरमाईश आहे, तेवढी घेतो आणि बारी संपवतो. प्रियांश वैभव खैरे, जयगड मधून आमचे मित्र प्रियांश वैभव खैरे, जयगड खैरे ना, खैरे खैरे खैरे, प्रियांश वैभव खैरे, जयगड राडेवाडी. फरमाईश नमन. काय अरे नमनाची झलक मग परत हे बोलते. काय हे काढून दे रे, आज काही बघू. हा लेखक तुळस नका घेतो, दुसऱ्या बारीत घेतो ना. मन ऐकलं हा, इथं मास्कर बो आहे, पॉट त्यांना विचारा घेऊ का नको. अहो मला हे पत्र पाठवतात, व जगून देत नाहीत मला. माझं मरण झालंय, मी तुमच्यासाठीच आहे माऊली, आई शपथ सांगतो. मी म्हणजे मला नाद आहे तुमचा सगळ्यांचा. मी जे माझं कपडं सोडून ना, मी काय पण करा सांगितलं, मी काय पण करीन तुमच्यासाठी. आणि म्हणून ह्या 25 बाऱ्या मिळाल्या, त्याचा मास किंवा मिजाज न, पण मी विचार करतो काय एवढं लोक म्हणतात मी एवढा सप्तस्वरांचा हे आहे आणि मी एवढा हे आहे, आणि एवढं कसं काय बोलायला. नंतर मला लक्षात आलं की मी याची किमान वाट लावत नाही. ह्या इथं ना मंडळी तुम्हाला सांगतो, जून आला की पहिला निसता बायकांचा बाजार, बायकांची थिटर भरायची. आता एक बारी होत नाही, झाले की फ्लॉप. आणि ह्याचं क्रेडिट लांबोरे बोल नाही, यांनी कोणी मान्य करू ना मान्य करू. एक आई वडिलांचा प्रति काय कोणाला बोलायचं नाही, कुणाचा मान खाली जाईल, आया बहिणीची मान खाली जाईल असा शब्द बोलायचा नाही. पण देवावरती काढण्याचा बोलायचं नाही, घरापर्यंत जायचं नाही. असं सगळं करून इथपर्यंत प्रवास आहे. आणि फक्त अर्धा मिनिट करतो तरी लोकांना त्रास. रेवाळ्यांचं फरमाईश घेऊया. लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळा सरुंदावन. लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळा सरुंदावन. लेक टिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन. 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 लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळा सरुंदावन. लेक सुखाचं नंदनवन, लेक तुळा सरुंदावन. लेक टिपुराचं चांदण, लेक गारव्याचं चंदन. लेक टिपुराचं चंदन, लेक गारव्याचं चंदन. वैष्णवी हा वैष्णवी वैष्णवी का वैष्णवी आमच्या शशिकांत भावकरांची कन्या, आमचे मित्र आहेत. भुवांचं भावकी आहे, आमचा मित्र आहे, तरीवाला आहेत. 501 रुपयाचं पारितोषिक आहे माऊली, धन्यवाद. ह्या असं मारण माझं सचिन होता. नमन घेऊ व्हाईल तर व्हाईल. मी काय म्हणतो मास्करांनो, मास्करांनो तेवढं ना, एकदा त्या नमनातल्या बायका बंद करा, मग मला बंद करा. किती जिवाळ आहे बघा. ह्या भावकरांनो काय मला बोलशील याच्यावर.
आणि हरिभाऊकर आमच्या खरवणीच्या शाहीला आज बारी तुमची आमची हे लोकांचं प्रेम जाण्याच्या लेकरांच्या साक्षीला आणि या पवित्र साजातून माझ्या आई सोबत माझ्या मावशीची आठवण ह्या मनाची आठवण आपल्या मनातून याच्यातून चुकीचा काही अर्थ नाही म्हणून हरिभाऊकर बारी करा की देवानं देवानं आणि प्रेमानं थँक्यू आय लव्ह यू होईल ते होईल नका जाईल ते जाईल का दुसऱ्या वरले मी येतोय काय बोलतील ते बोलतो मारी टोपी धन्यवाद